2 ओव्हरचा सामना होणार आहे। यानंतर कृष्णा शेट्टे जगन्नाथ खारीक यांचा या ठिकाणी सन्मान होईल। यानंतर किरण शेट्टे, सन्माननीय किरणजी शेट्टे या आपण आपला सन्मान होईल। सन्माननीय अनंता भगत आपण सुद्धा या आपला सन्मान या ठिकाणी होईल। ओम साई मित्रमंडळ शेलू चे सर्व मॅनेजमेंट टीमचे सदस्य सर्वांना विनंती आपण स्टेज जवळ यायचे। यानंतर चला मॅच चालू करा लवकर। सर्व मॅनेजमेंट टीम, ओमसाई मित्रमंडळ शेलू आणि ग्रामस्थ मंडळ शेलू यांच्या वतीने या स्पर्धेचे आधारस्तंभ आणि थेट सरपंच आदरणीय शिवाजी शेठ खारीक साहेबांचा ठिकाणी आपण सन्मान करणार आहोत। पारितोषिक आहे सीमारेषेच्या बाहेर, अर्थातच आपल्याकडे संबोधतात आयवा कॅच, ते आयवा कॅच घेतली प्रेक्षकाने तर आदरणीय शिवाजी शेठ खारीक थेट सरपंच शेलूचे यांच्या वतीने 1000 रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल। फायनल मॅच, सर्वांचं सहर्ष स्वागत। ओम साई मित्रमंडळ शेलू आयोजित शेलू प्रीमियर लीग, भावेश कंबारच्या विरोधात पहिला चौकार साईने लगावलाय। हो फटका दमदार आहे, साई मसनेचा करण आहे, वड कॅच अफलातून दर्जेदार, पकड मध्ये मजबूत आहे करण आणि ते झेल देखील टिपलाय साई मसनेचा। थँक्यू थँक्यू, खरोखरच करणचं कौतुक करायला हवं, काय झेल त्याने टिपला। खरं तर साई मसनेचाही फटका दमदार होता, परंतु गॅपमध्ये आज स्ट्रोक होता, परंतु करण तिथे पोहोचला। मी मगाशीच म्हटलं की कबड्डीमध्ये देखील हा खेळाडू चपळ आहे, पकड काढण्यामध्ये यशस्वी असतो। इथं तर चेंडू पकडायचा होता, तिथे माणसाला पकडतो, रेडरला पकडतो। शेवटी पकड महत्वाची। पहिला धक्का दिलाय भावेश कुंभारने साईला, पंचांकडे अपील, इट्स प्लम आणि पंच बाद घोषित करतायत संतोषला। दुसरा धक्का अविरशा इलेक्ट्रिकल्स टीमला। थँक्यू थँक्यू। सन्मान ॲडव्होकेट निलेश कुंभार साहेब या आपलाही सन्मान या ठिकाणी केला जाईल। या त्यांचाही विशेष सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत। अंतिम सामना आणि अंतिम सामन्यामध्ये विकेट अटॅकसाठी ॲडव्होकेट निलेश कुंभार साहेबांच्या वतीनं 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे। स्कोरर गिरीश तरे एकदा झेल घेण्याचा प्रयत्न आपण पाहतोय आणि या 2 धावा चला जाऊ आपण। नाव बॅक टू क्रिकेट आणि आउट टू कॉम बॉक्स। 2 षटकांचा सामना आहे, फायनलची मॅच, जबरदस्त आयोजन केलंय।
सर्वच मंडळी, अनिकेत समोरे, प्रकाशदादा समोरे, सगळ्याच मंडळीने, आदरणीय शिवाजी शेठ खारीक साहेब देखील मंचावरती उपस्थित आहेत, आनंद घेत आहेत. स्क्वेअर लेगच्या दिशेनं मारलेला हा फटका. राजू तरे सेमीफायनलमध्ये चमकला होता आपल्या टीमसाठी, ऑलराऊंडर परफॉर्मन्स. आता देखील एक सिंगल घेतले, स्कोर जाऊन पोहोचला आता 7 वर. ओम साई मित्रमंडळ शेलू प्रीमियर लीग. कोणत्या जर विकेट अटॅक संपादित केली तर रोशन डांगरे यांच्या वतीनं 500 रुपयाचं पारितोषिक मिळेल. माडी सध्याच्या घडीला या अगदी क्रीडांगणावरती, शिवाजी शेठ खारीक क्रीडांगणावरती प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आहे. रेकॉर्ड ब्रेक गर्दी आपल्याला पाहायला मिळते. भरभरून प्रतिसाद ग्रामस्थांनी दिलाय. पहा, मैदानाच्या चहूबाजूनं नजर मारली तर तुम्हाला सर्वत्रच मात्र प्रेक्षक पाहायला मिळतील. एवढा भरभक्कम प्रतिसाद मात्र सर्वच ग्रामस्थांनी दिलाय, प्रेक्षकांनी दिलाय. त्यांचं देखील मनापासून आभार व्यक्त करतोय ओम साई मित्रमंडळ शेलूच्या वतीने. भन्नाट स्पर्धा, 7 धावा धावफलकावर फायनल मॅच. भावेशचा चेंडू समोर ड्राईव्ह केला, आपल्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवतोय. काय षटक टाकले भावेश कुंभारने. 7 धावा देत 2 विकेट मात्र या ओव्हरमध्ये आल्या. आणि आता फायनलची मॅच पाहूया स्कोर किती असेल. डीजे क्या बात आहे, धन्यवाद. दमदार असं गीत तुम्ही ऐकताय सध्या आपल्या डीजे मास्टर कडून. परंतु या स्टेजच्या समोर प्रत्येकाचं नाव भावेश कुंभारसाठी हे पारितोषिक आलंय. ॲडव्होकेट निलेश कुंभार यांच्या वतीने. अगदी स्टेजच्या समोर सर्वच्या सर्व आयोजन कमिटीचे मेंबर आहेत. प्रत्येकाचं नाव घेणं कठीण काम आहे, परंतु प्रचंड मेहनत घेतले या स्पर्धेसाठी. राजूचा हा फटका आहे, मिड विकेटला क्षेत्ररक्षक तो नाही तर मागे झेल घेण्यासाठी आहेच. धावत आलाय तो, थेट प्लेयर आहे, परंतु प्रेक्षकांसाठी पारितोषिक आहे. आवाज पोहोचत असेल तर धावणं सोडा. एका प्लेयरने झेल नाही घेतला, मागे आहेतच. प्रचंड मेहनत घेतली आयोजकांनी. स्टेजच्या समोर सर्व ओम साई मित्रमंडळ शेलूचे पदाधिकारी आहेत, सर्व मेंबर्स आहेत आणि त्यांनी प्रचंड मेहनत घेतले. येऊ दे. षटकार राजू तरे चमकलाय पुन्हा एकदा. महत्वाच्या क्षणी अभिरिशा इलेक्ट्रिकल्स टीम साठी आज षटकार येतोय. 13 वरती 2. कदाचित हा व्हाईट बॉल असावा. हा अतिरिक्त चेंडू आणि त्याच बरोबरीने एकेरी धाव मात्र जोडली जाते. स्कोर जाऊन पोहोचला आता 14 वरती 14. 14 धावा. आणि भले प्लेयर असला तरी सुद्धा आदरणीय शिवाजी शेठ खारीक यांच्या वतीने 1000 रुपयांचं पारितोषिक त्याला दिले जाते. 14 लॉस ऑफ 2. कितपत टार्गेट असेल. राजू चमकतोय. हो, वेगवान चेंडू होता, बीट करतोय. स्ट्रायकिंग एंडला आणण्याचं काम यशला चालू आणि इथे विकेट किपरची करामत. भावेश कुंभार करामती आहे आणि त्याने बाद केलंय ते आय थिंक राजूला बाद केलंय. मोठा धक्का अभिरिशा इलेक्ट्रिकल्स टीमला. खरं तर कौतुक करावं तेवढं कमी आहे सर्व आयोजकांचं. कारण एखादी प्रीमियर लीगची स्पर्धा 3 दिवस भरवणे, गावाची स्पर्धा भरवणे म्हणजे सोपं काम नाहीये. आणि ती देखील लाख मोलाची. 1 लाख पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक. आवर्जून सांगू इच्छितो, एवढा मी फिरलो असेल कॉमेंट्रीला, परंतु मला कुठे गावाची प्रीमियर लीग 1 लाखाची पाहायला मिळाली नाही. ओम साई मित्रमंडळाचे सर्व मेंबर्स मी कौतुक करेल. खरं तर ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी खेळाडूंचे फॉर्म घ्या, त्यांच्याशी बोला, त्याचबरोबरीने ऑक्शन करा, संघ मालकांशी बोला, त्यांना कन्व्हिन्स करा, क्रीडांगण साकारा. हे क्रीडांगण तर बनलेलंच होतं, त्यात शंका नाही. स्पर्धा आयोजित करा, व्यवस्थितपणे आयोजन करा. हे सर्वच्या सर्व गोष्टी बनवायला लागलं. क्या बात आहे. सो या सर्वच्या सर्व गोष्टी ओम साई मित्रमंडळाने केल्यात. या खरोखरच आयोजकांचं विशेष कौतुक. आणि या आयोजनाला देखील 4 चांद लावलेत प्रेक्षकांनी. मैदानाच्या चहूबाजूने प्रेक्षक राजा इथे उपस्थित झालाय, भरभरून प्रतिसाद दिलाय तो शेलू प्रीमियर लीगला. 14 वरती 3. हो, ड्राईव्ह केलाय समोर. नवीन फलंदाज मैदानावरती परेश गोलंदाजी करतोय तो मात्र साहिल. आय थिंक क्रॅम्प आले असतील थोडेफार, त्यामुळेच तो मात्र तिथे धडपडला. दुसरं षटक चालू आहे. 15 धावा 3 विकेट. माडी तुमचे देखील मनापासून आभार. प्रचंड मेहनत
या संपूर्ण स्पर्धेसाठी स्टेजच्या समोर सर्व आयोजक आणि याचसाठी केला होता अट्टास शेवटचा क्षण गोड बाबा. शेवटी अफाट मेहनतीने संपन्न होत असणारी ही स्पर्धा, शेलू गावाची स्पर्धा, प्रीमियर लीगची स्पर्धा, कोण विजेता ठरणार? अविरिशा इलेक्ट्रिकल्स की मात्र रॉयल रायगड जो सध्या फिल्डिंग करतोय, बॅटिंग करतोय तो यश तरे. आणि इथे चेंडू फिरलाय, पाहूया नक्की काय घडलंय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता, पंचांकडे सर्वांच्या नजर आहेत आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रो होईल. आता पाहूया नक्की काय. चला एकत्रित येऊ नका, मॅच चालू ठेवा. आणि या धावा असतील एकच धाव असेल या चेंडूवरती. खरं तर प्रकाश मसने यांनी मला क्रीडांगणाचा फोटो दाखवला, मलाही थोडा आता आश्चर्याचा धक्का बसलाय. जरा KTC लाईव्ह इव्हेंटला पाठवा, ते खरोखरच प्रदर्शित करतील. चहूबाजूनं गवत होतं. ओम साई मित्रमंडळाचे मनापासून कौतुक. प्रचंड मेहनत घेतली आणि पाऊस पार कुठपर्यंत पडला ते सर्वांना ठाऊक आहे. साहिल शेवटचं षटक, धावा आहेत त्या 16. अविरिशा इलेक्ट्रिकल्स टीम विचार करत असेल की किमान 20 ते 21 धावा पाहिजेत, मग मजा येईल. नवीन फलंदाज आहे तो शुभम तरे. पाहूया कितपत टार्गेट सेट केलं जाणार. फायनलचा मुकाबला चालू आहे, 2 ओव्हरची मॅच. ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न होता, भावेश कडून झाले मिस्टेक. एक धाव तर झाले, ते कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न कदाचित होईल आणि ते यश साठी सॅक्रिफाईस करावं लागतंय आणि ते चूक झाली असं वाटतंय. आणि 2 धावा इथे बघता बघता चोरल्यात. या सायंकाळी 6 वाजता गोरज मुहूर्तावरती 2 धावा चोरल्यात ते यश तरे आणि शुभमने. या दुहेरी धावसंख्येने स्कोर 18. जी अविरिशा इलेक्ट्रिकल्सला धावा पाहिजे होत्या की किमान 10ची सरासरी अंतिम मुकाबल्यामध्ये, कारण आता सूर्यास्ताला चाललाय. हे सध्या दक्षिणायन चालू आहे, दिवस छोटा आहे. 18 लास्ट बॉल. हो बीट करतोय, चांगली गोलंदाजी करतोय तो साहिल. आणि आता शेवटच्या चेंडूवरती शर्यत लागले आणि ही शर्यत कोणी जिंकले हे थर्ड अंपायर आता सांगतील. यस, लगेचच थर्ड अंपायर चेक करा. चला बाहेर या. रॉयल रायगड लवकरात लवकर निर्णय तुमच्यापर्यंत सुपूर्द होईल. आणि अविरिशा इलेक्ट्रिकल्स टीमला विनंती आहे की आपण लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्या. आय थिंक थ्रो केलाय, आता निर्णय तुमच्या समोर येईल. आणि यस, बॅटर आउट आहे. सो धावा आहेत त्या धावसंख्या ती मात्र 18. 19 धावसंख्येचं टार्गेट सेट करण्यात आलंय रॉयल रायगडच्या विरोधात. 2 ओव्हर 19. बारा बॉल 19. यानंतर फायनल दुसरं सत्र आणि मग मात्र होईल बक्षीस वितरण सोहळा. यस, आज मागचे दोन्ही दिवस म्हणजे काल आणि आज बदलापूरचा आवाज आदरणीय माडी सर यांचा सत्कार आपण इथे करणार आहोत. एक भारदस्त आवाज, एखाद्या निवेदकाला आवाज कसा असावा आणि एखाद्या समालोचनानं समालोचन कसं करावं याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे माडी. अर्थातच गणेशजी भोईर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण माडी सरांचा सत्कार करावा. माडीजींना विनंती आहे की आपण आज सन्मान स्वीकारावा. खरं तर गुळाल उधळलाय त्यांनी आज, तिथे त्यांना लवकरात लवकर पोचायचे, त्यामुळे ते स्पर्धा आपलं समालोचन करून खूप खूप आभार. माडी धुळे, व्हॉइस ऑफ बदलापूर समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष देखील आहेत, निवेदक देखील आहेत, त्याचबरोबरीने उत्तम समालोचक देखील आहेत. धन्यवाद माडी धुळे सर, तुमचे मनापासून आभार. चला बॅटर पाठवा भावेश कुंभार, जास्त वेळ करू नका. 2 ओव्हर आणि आता विजयासाठी धावा करायचे तर मात्र 19. प्रेक्षकांची गर्दी. प्रेक्षक राजा वाट पाहतोय की सीमारेषेच्या बाहेर झेल कधी येईल आणि 1000 रुपये कधी मिळतील. शिवाजी शेठ खारीक यांच्या वतीने 1000 रुपयांचं पारितोषिक. आणि सगळेजण वाट पाहतात इकडचे की अरे डावा येऊ दे, डावखुरा, म्हणजे इकडे फटके येतील. परंतु या एंडने, कॉमेंट्री बॉक्सच्या एंडने म्हणजे मिड विकेटला बरोबर उभे राहिलेत, कव्हर्सला देखील उभे आहेत. क्या बात आहे, पॉइंटला उभे आहेत. सगळे प्रेक्षक वाट पाहतात. शेलू प्रीमियर लीग, ओमसाई मित्रमंडळ शेलू, KTC लाईव्ह इव्हेंट टीमचं देखील मनापासून आभार. इतकं छान टेलिकास्ट ते मात्र करतायत. मागील 5 ते 6 वर्षाचा संघर्ष अजिंक्य पवार आणि त्यांच्या टीमचा
या वर्षी मात्र कामी आलाय आणि मला असं वाटतं पुढच्या वर्षीपासून आणखी महत्त्वाच्या स्पर्धा ते लाईव्ह करतील. मॅन ऑफ द मॅच साठी स्लाइस आहे. क्या बात आहे. जरा एनर्जेटिक केलंय, करायलाच हवं. चला मॅच चालू करा लवकर. 12 बॉल 19. यस, पहिल्या विकेट आणि पहिल्या 6 साठी देखील कोल्ड्रिंक्स ॲडव्होकेट निलेश कुंभार यांच्या वतीने देण्यात येईल. सो हे लक्षात ठेवा स्कोरर. 12 बॉल 19 करायचे. साई मसने तयार. समोर भावेश कुंभार. हो, आडव्या बॅटने पहिलाच बॉल स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक आहे. इट्स बिग विकेट. पहिला गडी गारत, पहिला धक्का रॉयल रायगडला. भावेश कुंभार बाद. क्या बात आहे. काय सामना चालू आहे. अगदी बॉलला चुंबन घेतलं. का घेऊ नये इतका चांगला झेल त्याने मात्र टिपला स्क्वेअर लेगला. करण आला आता मैदानावरती. ज्ञानेश्वरजी मसने साहेब, नाना मसने यांचा रॉयल रायगड आणि दुसऱ्या बाजूला अविनाशजी तरे यांचा अविरशा इलेक्ट्रिकल्स. या दोन संघादरम्यान घमासान मात्र युद्ध चालू आहे. साई मसनेने पहिल्याच बॉलवरती भावेश कुंभारला बाद केले. नवीन फलंदाज करण मसने. 11 बॉल धावा करायचे ते 19. पहिल्या चेंडूवरती विकेट. साई मसनेने घेतलेले पॉवर प्लेचं षटक नाहीये कारण 2च ओव्हरची मॅच आहे फायनल शेलू प्रीमियर लीगची. हो, हा चेंडू खाली राहिला. शेलू संघाचा हा खरं तर महत्वाचा खेळाडू आहे, सर्वांना ठाऊक आहे साई मसने, आणि तोच सध्या गोलंदाजी करतोय. 2 चेंडू निर्धाव टाकलेत. प्रत्येक निर्धाव चेंडू टेन्शन देईल. ज्ञानेश्वर विकेट हॅट्रिक साठी मात्र 500 रुपयांचं कॅश प्राइज अख्तरबाई पठाण यांच्या वतीने. हो, चांगला चेंडू. काय गोलंदाजी करतोय साई मसने. ऑलराऊंडर कामगिरी करत असताना आपल्या टीमसाठी अख्तरबाई पठाण आणि त्याचबरोबरीने संतोषबाई यांच्या वतीने विकेट हॅट्रिक कोणत्या गोलंदाजाने फायनल मध्ये घेतली तर आता फक्त अविरशा इलेक्ट्रिकल्सला संधी आहे. 500 रुपयांचं कॅश प्राइज देण्यात येईल. 3 चेंडू निर्धाव टाकलेत. करणला थांबवले ते साई मसनेने. 9 बॉल 19 करायचे. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू. बॅटची कडा. साई मसनेच्या खात्यात आणखी एक विकेट. फलंदाज बाद. क्या बात आहे. काय लाजवाब गोलंदाजी करतोय साई मसने. राईट आर्म राऊंड द विकेटने अँगल बनवत टाकलेला चेंडू बाहेर जाणाऱ्या चेंडूवरती छेडकाने फटका मारण्याचा प्रयत्न. कडा घेतली. विकेट किपरचा जल्लोष पाहायला मिळाला. एकही धाव आलेली नाहीये मागच्या 4 चेंडूंमध्ये. नवीन फलंदाज साहिल, विस्फोटक फलंदाज समोर साई. वाडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. ही पहिली धाव. 5व्या चेंडूवरती वेगाने आला क्षेत्ररक्षक. एकच धाव मिळेल, फक्त एकच धाव. 19चा पाठलाग करायचे साई मसनेने. 5व्या चेंडूवरती पहिली धाव दिले. किती भेदक मारा त्याच्याकडून पाहायला मिळाला. आपल्या स्क्रीनवरती साईला पाहताय. या शेलूच्या क्रिकेटची ती ओळख आहे. बॅटिंग असू दे, बॉलिंग असू दे, सर्वस्वी देण्याचं काम नेहमीच केलंय आणि आता आपल्या अविरशा इलेक्ट्रिकल टीमसाठी मात्र चांगली कामगिरी करतोय. समोर गणेश. चौकार मारावाच लागेल, षटकार मारावाच लागेल 19 करायचे असतील तर. वाडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न. 3री विकेट. 2 ओव्हरच्या मॅच मध्ये साई मसनेने 1 धाव देत फायनलच्या मॅचला फक्त 1 धाव देत 3 विकेट मात्र घेतलेल्या आहेत. काय ओव्हर टाकले, काय षटक टाकले ते साई मसनेने. आता 6 बॉल शिल्लक आहेत. धावा करायचे त्या तब्बल 18. सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवतो. विजयी झाल्यानंतर कोणत्याही संघाने स्टंप उचलू नये. ते स्टंप उचलले तर तुमच्या बक्षिसातून 2000 रुपये वजा करण्यात येतील. 6 चेंडू विजयासाठी 18 धावांची गरज. साहिल ज्याने 6 बॉल 22 चेस केल्या होत्या
4 षटकार मारले होते. आता मात्र त्याच्याकडून अपेक्षा आहेत आणि तेव्हा तळपतं ऊन होतं. आता सायंकाळी गोरज मुहूर्त या, परंतु जिंकायचे तर मात्र इतिहासाला गवसणी घालायचे तर तसंच काम करावं लागणार आहे ते साहिलला. परंतु समोर आलाय यश तरे. 6 बॉल 18 करायचे आहेत. बाजी मारले पहिल्या ओव्हरमध्ये साई मसनेने. आता साहिल आहे. हो बॅट तर जोरदार फिरवली होती. कदाचित हा वाईड असावा. यस वाईड बॉल. 6 चेंडू आता विजयासाठी 17. हा सामना संपलेला नाहीये. एखाद मोठा फटका आला तर नक्कीच सामन्यामध्ये पुन्हा एकदा बाजी मारू शकतो रॉयल रायगड. नावातच रायगड आहे, नावातच संघर्ष आहे, नावातच अगदी या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीचा उल्लेख आहे. 6 चेंडू विजयासाठी 17. 6 चेंडू 17 ची गरज. हो उडवला बॉल बॅकवर्ड पॉइंटच्या वरतून. आउटफील्ड फास्ट. एक क्षेत्ररक्षक धावतायत. शेवटी शर्यत जिंकले चेंडूने. आलाय तो साहिलच्या बॅटमधून चौकार आणि आता 5 चेंडू विजयासाठी मात्र गरज आहे ती 13 धावांची. फायनल मॅच. ओम साई मित्रमंडळ शेलूचे सगळेच मेंबर्स अगदी स्टेजच्या समोर आहे. आतोनात मेहनत घेतले मागच्या 2 महिन्यापासून ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी. साहिलच्या बॅटमधून चौकार आलाय. 5 बॉल करायचे त्यात 13. हो फटका आलाय लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक येतोय. कॅच खाली. कॅच ऑफ द मॅच साहिल बाद. क्या बात आहे. काय गोलंदाजी चालू आहे. पहिलं षटक टाकलं साई मसनेने. एकच धाव दिली. 3 विकेट घेतल्या आणि या ओव्हरची देखील सुरुवात दमदार केली गोलंदाज यश तरेने. आता 4 बॉल धावा करायचे त्या 13. ओम साई मित्रमंडळ शेलू ज्यांनी प्रचंड मेहनत घेतली या स्पर्धेसाठी. मागील 2 महिन्यांपासून अविरत मेहनत घेतली प्रत्येक सदस्याने, प्रत्येक मेंबरने. म्हणूनच ही स्पर्धा मात्र इथे यशस्वी होत असताना प्रेक्षक पहा रेकॉर्ड ब्रेक गर्दी. मागील 8 पर्वांपेक्षा या पर्वामध्ये प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद पाहायला मिळालाय. त्या प्रेक्षकांचं देखील मनापासून आभार, ग्रामस्थांचे आभार आम्ही इथे व्यक्त करतोय. परंतु सामना संपलेला नाहीये. 4 बॉल 13 ची गरज. एखाद बाउंड्री आली तर मात्र सामना ट्विस्ट होऊ शकतो. कारण लेफ्टी बॅटर आता मैदानावरती दाखल झालाय तो ऋतिक. संघर्ष करावा लागेल. मोठे फटके मारावे लागतील. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा सज्ज झालाय यश. लेफ्टी वर्सेस लेफ्टी. पाहूया ऋतिक काय करतोय. 4 बॉल 13 करायचे. हो मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. हातातून चेंडू निसटला. त्यानंतर गॅदर केलं. स्ट्राईक तर नक्कीच चेंज होईल. परंतु आता 3-13 चं समीकरण मात्र बाकी आहे. डीजे धन्यवाद. शिवाजी शेठ खारिक साहेब हे क्रीडांगण आणि या क्रीडांगणावरती संपन्न होत असणारी ओम साई मित्रमंडळ शेलू आयोजित शेलू प्रीमियर लीग पर्व 9. 3 चेंडू आणि आता विजयासाठी 13 धावांची गरज. हो प्रयत्न करतोय. पाहूया कितपत हा चेंडू गेलाय. लॉंग ऑन सीमारेषा पार. फलंदाज ओमकारच्या बॅटमधून घणाघाती षटकार. सामना संपलेला नाहीये. क्या बात है, क्या बात है. एकदा सर्व प्रेक्षकांना विनंती करतोय. ओम साई मित्रमंडळ शेलूचं आयोजन शेलू प्रीमियर लीग ही स्पर्धा. हा सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या प्रत्येकासाठी. 2 चेंडू आणि विजयासाठी 7 धावांची गरज आहे. भावेश कुंभार यांच्या वतीने या षटकारासाठी 1000 रुपयांचं कॅश प्राइज. 2 चेंडू 7. सामना आता दोलायमान स्थितीत आहे. कुठेही जाऊ शकतो, कोणीही विजय होऊ शकतो. महत्वाचा चेंडू फेकण्यासाठी तयार झालाय गोलंदाज. 2 बॉल 7. हो हा चेंडू खालीच राहिला. उसळीच घेतली नाही या चेंडूने आणि आता मात्र 1 चेंडू विजयासाठी 7 कंपल्सरी चेसिंग. पा एका धावेचं महत्व किती असतं राजकारणात. एका मताला
परीक्षा असताना मात्र एका मार्क्सला आणि क्रिकेटमध्ये एका धावेचं किंमत सध्या तरी मोजताना दिसतोय तो भावेश कुंभारचा संघ रॉयल रायगड. जर का इथे अतिरिक्त चेंडू फेकण्यात आला तर सामन्यामध्ये पुन्हा एकदा उलटफेर होऊ शकतो. एक चेंडू 7ची गरज. अभिर्षा इलेक्ट्रिकल्स विरोधात रॉयल रायगड. बॅटिंग करतोय ओमकार ज्याने नुकताच षटकार मारलाय. मॅच मध्ये पुन्हा एकदा आलेत आणि आता बॉलिंग साठी येतो यश. एक बॉल 7 धावांची गरज. शेवटचा चेंडू जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे या चेंडूसाठी. आणि इथे विजयी झालाय अविनाश तरे यांचा अभिर्षा इलेक्ट्रिकल्स. हा संघ ओम साई मित्रमंडळ शेलू आयोजित शेलू प्रीमियर लीग स्पर्धा जिंकले. ते अभिर्षा इलेक्ट्रिकल 10 पॉइंट आईसलेट अविनाशजी तरे साहेबांच्या या संघाने अभिनंदन. असेल शेलू प्रीमियर लीग वरती डंका वाजवलाय तो अभिर्षा इलेक्ट्रिकल्स या संघाने. अभिनंदन या संघाचं.